कर्नाटकात उत्खननादरम्यान खड्डा घेत असताना असं काही सापडलं की क्षणात सगळ्यांची पावलं थांबली. पण त्याला हात लावताच जे झालं त्याने संपूर्ण गाव धक्क्यात आहे. खरंच चमत्कार होता का की भयानक इशारा? कर्नाटकातील लकुंडी गावात सध्या एक वेगळंच वातावरण आहे. सकाळपासून सुरू असलेलं उत्खनन जे नेहमी सारखंच वाटत होतं ते अचानक अशा टप्प्यावर येऊन थांबलं की कुणाचाही विश्वास रोखला गेला. जेसीबीचा आवाज, ट्रॅक्टरची हालचाल, कामगारांची धावपळ, सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण काही क्षणातच परिस्थिती पूर्णपणे बदलली. खड्डा अधिक खोल घेतला जात होता, माती बाजूला केली जात होती. अचानक एका चालकाची नजर खाली गेली. त्याने मशीन थांबवलं. आजूबाजूचे कामगारही जवळ आले. क्षणभर सगळे शांत झाले, कारण जे दिसतं ते साधं नव्हतं. लोक एकमेकांकडे पाहू लागले. कुणी मागे सरकलं, कुणी तिथून निघून जायची तयारी केली. भीतीचा तो पहिला क्षण होता. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली, तिथे काहीतरी सापडलंय, धोकादायक आहे असं म्हणत लोक घरांकडे निघू लागले. काहींनी आपल्या मुलांना शाळेतून परत बोलावलं. काही दुकानं अर्धवट बंद झाली, कारण उत्खनन सुरू असलेली जागा गावातील जनता शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ होती. शाळेची इमारत पाडण्याचं काम सुरू होत असतानाच हे सगळं घडलं. कामगारांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणू लागले, अशा ठिकाणी साप असतात. तर काहींनी थेट कामावर येण्यास नकार दिला, कारण जे पुढे घडलं ते ऐकूनच अंगावर काटा येईल असं होतं. उत्खननाच्या त्या जागेजवळ अचानक हालचाली दिसल्या. माती खालून काहीतरी सरकत असल्यासारखं वाटलं आणि मग समोर आला तो भला मोठा नाग. साधा साप नव्हता तो. कामगारांच्या म्हणण्यानुसार त्याची लांबी सुमारे 8 मीटर एवढी होती. एवढा मोठा नाग पाहताच एकच गोंधळ उडाला. जेसीबी चालकाने लगेच मशीन मागे घेतली. काही कामगार पळत सुटले. कुणी ओरडायला सुरुवात केली. क्षणात संपूर्ण परिसरात भीतीचं सावट पसरलं. गावकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे नेमकं काय चाललंय? काही जण म्हणू लागले की जिथे खजिना असतो तिथे सापांची राखण असते. यालाच सर्पा कावल म्हणतात. त्यामुळेच हा नाग इथे दिसला असावा अशी चर्चा रंगू लागली. कुणी याला दैवी संकेत मानत होतं, तर कोणी याला केवळ नैसर्गिक घटना. उत्खनन मात्र थांबवलं गेलं नाही. पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि लकुंडी विकास प्राधिकरण यांच्या देखरेखीखाली काम सुरूच राहिलं. सगळे सावध होते. प्रत्येक हालचाल जपून ठेवली जात होती, जपून केली जात होती, कारण आता कुणालाही धोका पत्करायचा नव्हता. आणि मग शनिवारी शाळेची इमारत पाडल्यानंतर आणखी एक गोष्ट समोर आली. किल्ल्याच्या जुन्या भिंतीत काहीतरी वेगळं दिसलं. माती बाजूला करताच एक छोटी ठळक आकृती समोर आली. सुरुवातीला कुणालाच कळलं नाही नेमकं काय आहे, पण जवळून पाहिल्यावर सगळे थबकले. ते होतं एक लहान शिवलिंग. किल्ल्याच्या भिंतीच्या आत इतक्या वर्षांपासून लपलेलं एक शिवलिंग सापडल्याने सगळेच थक्क झाले. ते कास्याचं आहे, तांब्याचं आहे की चांदीचं याबाबत अजून स्पष्टता नाही, पण पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेतलं आहे. तपास सुरू आहे. गावात उत्सुकता वाढली आहे. आज उत्खननाचा 3रा दिवस आहे. संध्याकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री H.K. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी आणि लकुंडी विकास प्राधिकरणाचे अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. पुढे काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. पण अजूनही गावकऱ्यांच्या मनात भीती आहे, कारण एकीकडे शिवलिंग सापडलंय आणि दुसरीकडे हात लावताच समोर आलेला तो भला मोठा नाग. हा निव्वळ योगायोग आहे की काहीतरी मोठं दडलेलं आहे? याच प्रश्नात आज संपूर्ण लकुंडी गाव अडकलेलं आहे.